विठ्ठलगड नगर ग्रंथराज तालपूर वाचन निरूपण समूहातर्फे आभार मानते. त्यांनी असंच मार्गदर्शन करण्यास वरचेवर या समूहावर यावं अशी समूहातर्फे त्यांना विनंती करते. आजच्या उद्बोधनाबद्दल ज्यांना आपलं मत व्यक्त करायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं. उद्बोधनानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपणहून बाहेर पडावे. श्रीधरदादा, आपण निरूपणास उद्बोधनास सुरुवात करावी. वर्णानामर्थसंघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारौ वन्दे वाणी विनायकौ. वागीशा यस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित् तं नृसिंहमहं भजे. धन्य धन्य तो नारदो जासी सर्वा सर्वत्र गोविंदो. सर्वथा हरिनामाचा छंदो तेने परमानंदो सदोदित. जो श्रीकृष्णाचा आवडता जासी श्रीकृष्ण आवडे सर्वथा. जाचे निसंगे तत्वता नित्यमुक्तता जडजीवा. जयति जगति माया यस्य काया धवस्ते. वचनरचनमेकं केवलं चाकलय्य. ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं. सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रं नतोऽस्मि. शुका सारिके पूर्णवैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरो रामदासा. आज या परमपावन अशा माघ महिन्यामध्ये आषाढी नंतरची येणारी जी माघी वारी आहे त्या माघी वारीच्या नंतरच्या दुसऱ्याच दिवशी माघ शुद्ध द्वादशीला आपण सर्वजण पुन्हा एकदा देवर्षी नारदांच्या भक्तिसूत्रावरचं चिंतन ऐकण्यासाठी, चिंतनावर विचार करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. या चिंतनाचा विचार करत असताना, चर्चा करत असताना प्रथम हृदयस्थ सद्गुरु महेश्वर स्वरूप आपण सर्व श्रोतेगण, अतिशय ज्ञानी असणारे आपण सर्वजण यांच्या चरणी प्रारंभी वंदन करतो. आणि आजच्या चर्चेला आपण सुरुवात करूया. मागच्या वेळी आपण गौणी त्रिधा गुणभेदाद आर्तादि भेदाद वा हे सूत्र विस्तारानं पाहिलं होतं की गौणी भक्ती कशी किती प्रकारची असते त्याचा विस्तारानं सांगोपांग विचार आपण केला. आणि 57व्या देवर्षी नारदांचं सूत्र ज्यामध्ये उत्तरस्मात पूर्वपूर्वा श्रेयाय भवती, पुढच्या भक्ती होऊन त्याच्या पूर्वी असलेली भक्ती कल्याणाला अधिक कारक होते याचा आपण विचार करायला लागलो होतो. आपण या भक्तीचे प्रकार फार विस्ताराने पाहिले. अगदी स्वभाव आणि गुणांच्या भेदाने आपण विचार पाहिले की तामस भक्त कसा असतो. मग त्या तामस भक्तामध्ये अधमा तामसी भक्ती, मध्यमा तामसी भक्ती आणि उत्तमा तामसी भक्ती, आणि या क्रमानं आपण सगळ्या भक्तींचा विचार केला. मग या सूत्रात देवर्षी नारदांनी सांगताना पुढच्या भक्ती होऊन त्याच्या पूर्वी असलेली भक्ती कल्याणाला कारण होतं हे सांगितलं. याचा आपण थोडक्यात विचार करूया. सात्विक, राजस आणि तामस या भक्तीचा आपण जर विचार केला तर पुढची भक्ती म्हणजे सात्विक पेक्षा राजस कमी प्रतीची, राजस पेक्षा तामस ही कमी प्रतीची. हेच सांगताना देवर्षी नारदांनी विरुद्ध क्रम वापरला. त्यांनी सांगितलं की पुढच्या भक्तीपेक्षा त्याच्या अगोदर असलेली भक्ती अधिक कल्याणाला कारणीभूत होते.
जसं तामस भक्तीहून राजस भक्ती श्रेष्ठ आहे, राजस भक्तीहून सात्विक भक्ती श्रेष्ठ आहे, असा सगळा विचार आपण या दृष्टिकोनातून करायला हवा. दुसऱ्या बाजूने आपण विचार करायला गेलो की गुणभेदात आर्तादी भेदात वा या बाजूने जर आपण विचार करायला गेलो तर इथं आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थी असे 3 भक्तांचे प्रकार सांगितले, जे आपण विस्ताराने पाहिलेत. फक्त आज आपल्याला विचार करायचे की पुढच्या पेक्षा अगोदरची भक्ती कशी श्रेष्ठ आहे. आपण भगवद्गीतेमध्ये आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ असं म्हणत असताना आपण असा विचार करतो कधी कधी की पहिल्यापेक्षा दुसरा श्रेष्ठ, दुसऱ्यापेक्षा तिसरा श्रेष्ठ आणि ज्ञानी भक्त सगळ्यात श्रेष्ठ असा आपण विचार करतो. पण देवर्षी नारदांनी इथे सांगताना मात्र या भक्तीचंही स्वरूप असं सांगितलंय की आर्त भक्ती, जिज्ञासू भक्ती आणि शेवटी अर्थार्थी भक्ती. ही अर्थार्थी भक्तीपेक्षा जिज्ञासू भक्त श्रेष्ठ आणि जिज्ञासू भक्तापेक्षा अर्थ भक्त श्रेष्ठ. याचाही आपण जर विचार केला की खरोखर अर्थार्थी म्हणजे त्याला काहीतरी पाहिजे असतं, त्या भक्ताला अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, अमुक विषय हवा, याचं लग्न जमू दे, लग्न झाल्यानंतर याला मुलगा होऊ दे, त्याला मुलगा झाला की मग त्याचं लग्न होऊ दे, याची मुंज होऊ दे, असे वेगवेगळे विषय हा अर्थार्थी भक्त मांडत असतो. आणि त्याचे ते विषय पूर्ण झाले की तो पुन्हा भगवंताला पुढचे विषयाची अपेक्षा, मग धनसंपत्ती मिळू दे, मग पशु आपले गायी आमच्या गोठ्यामध्ये भरपूर येऊ दे, धनधान्य आमच्याकडे भरपूर येऊ दे, संपत्ती आमच्याकडे भरपूर येऊ दे, असं अर्थार्थी भक्ताचं मागणं सारखं चालू असतं. म्हणून तो सगळ्यात कनिष्ठ प्रतीचा भक्त असं देवर्षी नारद सांगतात. त्याच्यानंतर जो जिज्ञासू भक्त आहे, हा जिज्ञासू भक्त अतिशय विचारप्रवण असतो. त्याला फक्त भगवंताला मिळवायचंय, या भगवंताची भक्ती कोणी केली आणि या भगवंताला मिळण्यासाठी, भगवंताला मिळविण्यासाठी काय काय करावं लागतं याच्यासाठी तो विचार करत असतो. शास्त्रामध्ये कुठले मार्ग सांगितले त्या पद्धतीनं तो अतिशय जिज्ञासू असतो. काय मिळवायचंय, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, शास्त्रातली कुठली साधन आहे याचा तो विचार करत असतो. पण सर्वात श्रेष्ठ भक्त सांगताना देवर्षी नारदांनी आर्त भक्ताची प्रशंसा केली. कारण आर्त भक्त म्हणजे आपण कदाचित त्याला दुय्यम स्थान देऊया की संकटाच्या वेळी फक्त धावा केला, पण या संकटाच्या वेळी धावा करत असताना त्याच्या जीवनातली अगोदरची तपश्चर्या ही तेवढीच असायला हवी. जसं आपण द्रौपदीचं उदाहरण नेहमी पाहतो किंवा दुसऱ्या बाजूला ते गजेंद्राचं उदाहरण पाहतो, या दोघांच्याही जीवनामध्ये भगवान श्रीकृष्णाविषयीची भक्ती काठोकाठ भरलेली होती. जीवनात पदोपदी ती भक्ती त्यांची होतीच. आणि मग अशा भक्ताच्या जीवनामध्ये जर एखादा वाईट प्रसंग उभा राहिला आणि त्यानं मोठ्या आर्ततेनं भगवंताची प्रार्थना केली तर भगवंताला यावं लागतं. आणि तिथं भगवंताला वेळ दवडून चालत नाही. असं भगवंत सांगत होते की पहिल्यांदा ज्यावेळेस त्या दुर्वासा ऋषींना जेवण द्यायचं म्हणून ती ताटली धुवून ठेवली होती सूर्याने दिलेली द्रौपदीने, आणि भगवंताचा धावा केला. भगवंत तिथं आले. भगवंतांनी अगोदर मी जेवता द्वारकेहून आलो, मला पहिल्यांदा काहीतरी दे. आणि मग त्या पानाला म्हणे कुठंतरी त्या ताटाला पान चिकटलेलं होतं, ते पान भगवंतांनी खाल्लं आणि नंतर भगवंतांनी द्रौपदीची इच्छा पूर्ण केली. दुसरा प्रसंग आपण नेहमी द्रौपदीच्या बाबतीतला ऐकतो की द्रौपदीचं वस्त्रहरण सर्व राजदरबारापुढे चालू असतं आणि त्यावेळी आपल्या पतींची प्रार्थना करून झाली, सगळ्या वडीलधाऱ्या मंडळींची प्रार्थना करून झाली आणि सगळ्यात शेवटी तिने भगवंतांना मोठ्या आर्ततेनं हाक मारली. आणि जोपर्यंत ती भगवंताला हाक मारत नव्हती तोपर्यंत भगवंताला येण्याचं काही कारण नव्हतं. पण जेव्हा भगवंताला आर्ततेनं हाक मारली, भगवंताला मदतीसाठीची याचना केली, तेव्हा भगवंत तत्क्षणी तिथे उभे राहिले येऊन आणि त्यांनी द्रौपदीला वस्त्र पुरवली. म्हणजे आर्तभक्ती हा प्रकार असा आहे की त्या भक्तानं त्याच्या जीवनामध्ये संपूर्ण जीवन भक्ती मार्गामध्ये घालवलेलं असलं पाहिजे, भगवंताची भक्ती केलेली असली पाहिजे. आणि ही भगवंताची भक्ती करत असताना मग जर त्याच्यावर काही संकट आलं तर मोठ्या आर्ततेनं
सगळ्यात अगोदर भगवंताला हाक मारली पाहिजे. मग भगवंत लगेच येतात आणि त्या भक्ताचं संकट दूर करतात. या अर्थानं देवर्षी नारद या ठिकाणी अर्थार्थी भक्तापेक्षा जिज्ञासू श्रेष्ठ आणि जिज्ञासूपेक्षा आर्त भक्त श्रेष्ठ असं म्हणत असले पाहिजे. पुढच्या भक्तीवरून तत्पूर्वी असलेली भक्ती कल्याणाला कारण होते असे इथं देवर्षी नारदांनी सांगितलं. दुसरा आपल्या पुढे असा प्रश्न उभा राहील की खरोखर मग एखादा रजोगुण असणारा, तमोगुण असणारा आणि सत्वगुण असणारा मनुष्य, असे 3 वेगवेगळे मनुष्य असतील, तिघही भक्ती करायला लागले तरी त्यांच्यामध्ये भक्ती हा गुण कॉमन आहे, सगळेजण भक्त आहे. मग असा भक्ती करत असताना खऱ्या भक्तीचं फल कोणाला मिळणार? मग सत्वगुणी पुरुष भक्ती करतोय ती श्रेष्ठ आहे म्हणून त्याला सर्वात मोठं फळ मिळणार. पण सत्वगुणी पुरुषाची भक्ती, राजसगुणी पुरुषाची भक्ती, तामसगुणी पुरुषाची भक्ती असे प्रकार करता येऊ शकतील का हो भक्तीचे? खरं आपण विचार करायला गेलो पुरुषाचे ते गुण असू शकते, पण भक्ती ही शेवटी निर्मल आणि त्या भगवंताला भक्तापर्यंत पोहोचवणारी ही सत्वगुणाचीच असते. त्या भक्तीचं जे अनुसरण करतात त्या व्यक्तीमध्ये कदाचित हे सत्वगुण, तमोगुण आणि रजोगुण हे येऊ शकतील, पण याला भक्तीचे प्रकार नाही म्हणता येणार. तो भक्ती ज्याच्याकडून आचरली जाते त्या मनुष्याच्या स्वभावामध्ये असणारे गुणधर्म त्या भक्तीला चिकटले की ती भक्ती त्या प्रकारची होते. असं आपण एकदा स्पष्टता करून घ्यायला हवी. मग त्यानंतर पुढचं 58वे सूत्र की अन्यस्मात् सौलभ्यम भक्तौ. देवर्षी नारदांना सांगितलेलं पुढचं सूत्र, अन्य सगळ्या साधनांपेक्षा भक्तीमध्ये सुलभता आहे. इतर सगळ्या साधनांचा जर विचार करायला गेलं तर कर्म मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे, तपाचा मार्ग आहे, व्रताचरणांचा मार्ग आहे. या सगळ्या मार्गाने मोक्षापर्यंत जाता येतं, पण या सगळ्यामध्ये भक्तीमध्ये सुलभता आहे असं देवर्षी नारद सांगतात. मनुष्याची एक स्वाभाविक प्रवृत्ती असते की एखादी गोष्ट करायची तर मग ती सहजासहजी साध्य झाली पाहिजे, सहजासहजी मिळाली पाहिजे असा त्याचा उद्देश असतो. एखादी गोष्ट करत असताना उदाहरणार्थ आपण परीक्षा म्हणूया, आपल्याला एखाद्या परीक्षेला सामोरं जायचंय, अकॅडमिक इयर मध्ये असणारी परीक्षा म्हणूया की त्याच्यामध्ये त्या परीक्षेला आपल्याला सामोरं जायचंय. विद्यार्थ्याला असं वाटत असतं की आपल्याला कमीत कमी कष्टामध्ये जास्तीत जास्त मार्क पडले पाहिजे. म्हणजे सुलभता कशा प्रकारची असते बघा, साधन करत असताना अजिबात कष्ट पडायला नकोय हे सगळ्यात पहिलं माणसाला असतं. कमीत कमी कष्टामध्ये जास्तीत जास्त मार्क्स, गुण आम्हाला मिळाले पाहिजे. दुसऱ्या बाजूने आपण भक्तीच्या बाबतीत विचार केला, सुलभ कशी तर साधन करीत असताना तिनं काहीच कष्ट पडत नाही. आता हे परीक्षेचं उदाहरण आम्ही पुढे ठेवलंय, त्याच्यात आणखी पुढे जाऊन विचार करू की ते आचरण करीत असताना आम्हाला परीक्षेला जायचंय, या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न न येणे. म्हणजे परीक्षेच्या वेळी आम्ही अचानक आजारी पडायला नको, त्यासाठी आम्हाला आरोग्य जपायला पाहिजे. परीक्षेच्या वेळी येणाऱ्या कठीणातल्या कठीण प्रश्नांचा विचार आमच्याकडून झाला पाहिजे, त्यासाठी आम्ही सगळा सिलेबस आमच्या नजरेखालनं घातला पाहिजे. आणि अगोदर जरी हा संपूर्ण सिलेबस आमच्या नजरेखालनं गेलेला असला तरी जेव्हा आम्ही प्रत्यक्ष परीक्षेला जातो तेव्हा त्यातले काही ठळक मुद्दे आमच्या समोर असले पाहिजेत. आत्ताच्या येणाऱ्या परीक्षेला कुठले कुठले प्रकरण आहेत, त्यामध्ये कुठला कुठला भाग हायलाइट करण्यासारखा आहे, त्यातले मुद्दे कुठले आहेत याचा विचार आम्हाला करावा लागतो. तसंच भक्ती मार्गामध्ये साधनाचं त्या भक्तीचं आचरण करीत असताना कुठल्याही प्रकारचं विघ्न न येणं किंवा त्याच्यामध्ये कुठेही कमी न पडणं हे आपल्याला करावं लागतं. मग विघ्न येऊ नये म्हणून
आम्हाला असा विचार करावा लागतो की भक्तीचे साधन करत असताना आपल्या अगोदर ज्यांनी ज्यांनी भक्ती केली त्या पूर्वासुरींना कुठल्या कुठल्या प्रकारची विघ्न त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली आणि त्यांनी त्या विघ्नांचा सामना कशा प्रकारे केला. जसं परीक्षेला जाताना कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात, नेहमी विचारले जाणारे, गेल्या 5 वर्षापासून हा प्रश्न येतोय, मग आता कुठला प्रश्न येणार आहे हे जसं विद्यार्थ्याला कळतं, तसं या भक्ती मार्गामध्ये अगोदरच्या आमच्या पूर्वासुरींना कुठल्या कुठल्या मार्गाने त्यांनी भक्ती केली, त्याच्यामध्ये येणारे विघ्न कुठली कॉमन होती, त्या विघ्नांना त्यांनी कशा प्रकारे तोंड दिलं याचा विचार करावा लागतो. आणि तशा प्रकारचा विचार केला की मग या भक्तीच्या मार्गामध्ये सहजपणाने सुलभता येते. आणखीन पुढे जाऊन आपण असा विचार केला की आम्हाला आणखीन काय लागतं बरं. परीक्षेला जायचं म्हणलं की आमचे इंद्रिय आहे, आमची मन आहे, आमची बुद्धी आहे, याच्यावर कुठल्याही प्रकारची सक्ती न करता, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं दडपण न आणता आम्हाला अभ्यास करता आला पाहिजे. आपण नेहमी येणारे विघ्न पाहतो. परीक्षेला जायचंय म्हटल्यानंतर सगळ्यात अगोदर टेन्शन येतं माणसाला. मग आता यावेळेस तर सिलेबस खूप मोठा आहे, या सिलेबसचा अभ्यास माझ्याकडनं तर 2-3 प्रकरणं महत्वाची राहिलीत. आणि नेमका माणसाच्या मनाला भीती एक साधारण प्रत्येकाच्या मनात ही भीती असते की अटिपिकल प्रश्न त्यामध्ये पडेल, एखादा कधीही न येणारा प्रश्न पडेल, हा तो नेमका आपण न केलेल्या भागावरचा असावा, असं प्रत्येक विद्यार्थ्याला भीती वाटत असते. तसंच या भक्ती मार्गामध्ये आम्हाला असं वाटतं की आमच्या बुद्धीवर कुठल्याही प्रकारे ताण नकोय, आमच्या मनावर कुठल्याही प्रकारची सक्ती करायला नकोय, सहजतेनं साध्य झालं पाहिजे. जसं एखादा सोपा विषय करताना, एखादी आवडती कविता करताना, एखाद्या आवडत्या अभंगावरचं चिंतन करत असताना त्याला फार काही अभ्यास करावा लागत नाही. तो अभंग वाचला जावा, त्याचा अंतर्यामी आम्ही अभ्यास करताना काही मुद्दे सहजपणाने समोर यावेत आणि ते मुद्दे आम्ही नोट करून घ्यावेत आणि त्या मुद्द्यावर बोलत असताना आणखी काही विषय स्फुरावा, आणखी काही विषय सुचावा, अशा प्रकारे ते असतं. तसंच भक्ती मार्गाचं आहे. या भक्ती मार्गामध्ये प्रवेश करत असताना आम्हाला असं वाटत असतं की आम्हाला कुठल्याही प्रकारे आमच्या मनावर दडपण नकोय, सहजतेने आम्हाला ही भक्ती झाली पाहिजे. त्यासाठी आम्हाला प्रसन्न वातावरण निर्माण करता आलं पाहिजे. आमच्या आवडत्या देवतेचं नाव घेतलं, आमच्या आवडत्या देवतेची भक्ती केली, आमच्या आवडत्या जागेवर जाऊन बसलं तर आम्हाला सहजपणाने या गोष्टी साध्य होते. अन्य साधनांपेक्षा या भक्ती मार्गामध्ये सुलभता कशी याचा विचार करत असताना देवर्षी नारदांनी आम्ही सहज मानवी मन सुलभतेचा विचार कसा करतं याचा विचार मी परीक्षेची तुलना करून, परीक्षार्थी असणाऱ्या एका विद्यार्थ्याची तुलना आणि आम्हाला भक्ती मार्गामध्ये जायचंय तर त्याची तुलना करताना आपल्या समोर मांडतोय. दुसरं आम्हाला असं वाटत असतं की साधन करत असताना साधनापासून आम्ही कधीही बाजूला जायला नकोय. आमच्या कायम लक्षात असलं पाहिजे की आम्हाला परीक्षेला जायचंय. एकदा आम्हाला परीक्षेला जायचंय, उद्या परीक्षेचा अमुक पेपर आहे, केमिस्ट्रीचा पेपर आहे, फिजिक्सचा पेपर आहे, इंग्लिशचा पेपर आहे, याचा विचार केला की त्या विषयाला तोंड देणं आम्हाला सहजपणाने शक्य होतं. तसंच आम्हाला भक्ती करायची. हे जर आम्ही सारखं लक्षात ठेवलं, सारखं आमच्या डोक्यामध्ये, आमच्या बुद्धीमध्ये तो विषय करून घेतला, आम्हाला नाही नामस्मरण करायचंय, सारखं विसरलो आम्ही नामस्मरण करायचं, आम्हाला विषयाचं आठवण लगेच येते, आम्ही संसारातल्या गोष्टींमध्ये लगेच गुंततो, आम्ही व्यवहारामध्ये लगेच अडकतो आणि अशा वेळेस आमचं नामस्मरण लगेच विसरून जात. मग आता लोक नवीन हातखंडे वापरताना दिसतात आपल्याला. आपण माहितीये की ते नवीन यंत्र आले जातात जप करण्याची, ती हाताला कुठेतरी गुंडाळतात. बोलत असताना ती यंत्र दाबली जातात, एकीकडे आपलं नामस्मरण चालू असतं. खूप चांगली गोष्ट आहे. कुणाची माळा घेणं चालू असतं, माळा पुढे सरकवत असतात. 4 मणी एकदम सरकतात की 2 मणी एकदम सरकतात की एकच मणी सरकतो एका नामस्मरणाला, याकडे फारसं लक्ष न देता माळेतले मणी पुढे सरकवायचे आणि आपण जप करतो आहोत हे कोणाला तरी दाखवण्यापेक्षा आपण आपल्या मनाला हे दाखवलं पाहिजे की नाही, माझं मन मनातनं जप चालू आहे. बाह्य साधनाची आवश्यकताच नाहीये, यंत्राची आवश्यकता ना माळेची आवश्यकता. आमच्या प्रत्येक श्वासागणे भगवंताचा जप झाला पाहिजे. प्रत्येक आपला घेणारा श्वास
हा राम या नावाने घेतला गेला आणि तशाच प्रकारे तो सोडला गेला, तर आम्हाला वेगळं मोजणं करण्याची आवश्यकता नाही. जेवढे आमचे श्वास होतील तेवढं आमचं नामस्मरण होईल. यासाठी आम्हाला साधन करत असताना त्या साधनापासून आमचं स्खलन व्हायला नकोय, त्या भक्ती मार्गातून आमचं स्खलन व्हायला नकोय. किंवा परीक्षार्थी विद्यार्थ्याला त्याला परीक्षेला जायचंय, अमुक पेपर आहे याचं स्मरण त्याला सतत राहावं, त्या गोष्टी त्याने चिंतनात राहावं, म्हणून त्यानं सतत तो अभ्यास केला पाहिजे. आणखीन आपल्याला या सुलभतेच्या बाबतीत असा विचार करता येईल की साधनाचा साध्याशी सतत संबंध असला पाहिजे. साध्यापर्यंत सहजतेने जाता आलं पाहिजे. आता आपण साधन अभ्यास मानलं, परीक्षेचा अभ्यास हे साधन मानलं, तर त्यात पडणारे, त्यात मिळवले जाणारे गुण हे त्याचं साध्य ठरेल. आणि मग सारखं त्या साध्याच्या बाबतीत जागरूक राहणं. नाही, आपल्याला जेईला जाताना आपल्याला चांगले पर्सेंटाईल यायला पाहिजे, नीटला जाताना चांगले पर्सेंटाईल यायला पाहिजे, हे ध्येय जर आमच्या सारखं डोक्यापुढे असलं, समोर आमच्या डोळ्यासमोर असलं, आमच्या डोक्यात ते गेलेलं असलं, तर आम्हाला सारखा अभ्यास करणं, त्यात येणारे वेगवेगळ्या प्रश्नांचा विचार वेगवेगळ्या बाजूंनी करणं आणि विशिष्ट प्रकरण हे अगदी खोलात जाऊन त्याचा अभ्यास करणं, हे आम्हाला सहजपणानं याचा विचार करता येतो. तसंच जीवनामध्ये एकदा भक्तीचा उद्देश आम्ही समोर ठेवला की या भक्ती मार्गात खोलपर्यंत जाण्यासाठी काय करायला पाहिजे, तर आमच्या डोक्यामध्ये, आमच्या डोळ्यासमोर सतत या भक्तीचा विचार असला पाहिजे. सतत भक्तीचा विचार असला पाहिजे. आम्हाला भक्ती करायची, आम्हाला मोक्षाकडे जायचंय, मी कुठून आलो, मी कसा आलो, मला कुठे जायचंय, याचं चिंतन आमच्या मनामध्ये सारखं चालू असलं पाहिजे. साधनाचं आचरण करत असताना साधकाला आनंद होत असला पाहिजे. भक्ती मार्गाच्या बाबतीत असं म्हणता येईल की आपण नेहमीच्या जागेवर आलो, जिथे आम्हाला भक्ती करायची त्या जागेवर आलो, तर तिथे आल्यानंतर आम्हाला प्रसन्नता वाटलं पाहिजे. तिथलं आपलं आसन, तिथे येणाऱ्या उद्बत्तीचा घमघमाट, समोर असणारं प्रसन्न दैवत यांच्याकडे पाहून आमच्या मनामध्ये भक्ती, त्या परमेश्वराविषयीची प्रेम भावना जागृत झाली पाहिजे. नाही, आता आपण बसलं पाहिजे, आज जया एकादशी, आज द्वादशी आहे, विष्णूला प्रिय असणारे तिथे आपण भगवंताच्या समोर येऊन बसलो, वातावरण अत्यंत प्रसन्न आहे, आणि मग अशा प्रसन्न वातावरणात एखादा माळक होईना आपण आता जप करून गेलं पाहिजे असं मनाला वाटणं, म्हणजे त्या भक्ती मार्गाची आवड निर्माण होणं, त्याचा आनंद निर्माण होणं. परीक्षेला अभ्यासाला बसत असताना पण असंच आहे पहा. आपण जर वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं समोर टाकली, अवघड मोठे ठोकळे टाकले, सूत्ररूपाने सांगितलेली पुस्तकं जर आम्ही बाजूला ठेवली, परीक्षेचे दिवस जवळ आलेले आणि आम्ही मोठं पुस्तक आणून ठेवलं जाडजूड चांगलं, तर त्या पहिल्यांदा त्या पुस्तकाकडे पाहूनच टेन्शन येतं की आता एवढं कधी वाचून व्हायचं, यातले मुद्दे आपण कधी काढणार. मग आम्ही तिथं गेल्यानंतर जर आम्हाला आनंद वाटावास असेल तर आम्ही काढलेल्या नोट्स असतील, वर्षभरातल्या नोट्स असतील, काही शिक्षकांनी दिलेल्या नोट्स असतील, तर ते आमच्या समोर पाहिजे. परीक्षेला जायचंय, आम्हाला सगळा सिलेबस आमच्या डोळ्यासमोरनं, आमच्या डोळ्याखालनं घालायचा आहे, आणि मग अशा वेळी आमच्या समोर फक्त नोट्स, काही पॉइंट्स काढलेले असतील, त्याच्यावर आम्ही चिंतन केलं पाहिजे, तरच आमच्या मनाला आनंद होईल. आम्ही तिथं जाऊन मोठं ठोकळा एवढं पुस्तक पाहिलं की आम्हाला प्रचंड टेन्शन मनामध्ये येईल, आम्हाला आनंद अजिबात वाटणार नाही. काय करायचं, अभ्यास एवढं कधी वाचून होणार आहे, आता शक्यच नाही ते असं वाटेल. म्हणून मनाला आनंद होईल अशा प्रकारे समोरची वातावरण निर्मिती असली पाहिजे. ती भक्तीच्या बाबतीतली असेल, परीक्षेच्या बाबतीतली असेल, कुठल्याही बाबतीतली असेल. साधकाची साधनाशी तन्मयता होणे, एकरूपता होणे, अनन्यता होणे, त्याला दुसरं काहीच न दिसणे. उद्या राज्यशास्त्राचा पेपर आहे, राज्यशास्त्राच्या नोट्स काढलेल्या समोर आहे, त्या राज्यशास्त्राशिवाय दुसरं काहीच दिवसभर आठवणार नाही. नाहीतर माणूस काय करतो, उद्या परवा दिवशी कसला, आज राज्यशास्त्राचा पेपर आहे, परवा दिवशीचा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा पेपर मला खूप अवघड जातो, मग त्याचा विचार आज करत बसतो.
आज मला राज्यशास्त्राचा पेपर द्यायचा आहे, तर मी राज्यशास्त्राचा विचार केला तर मला तो पेपर सोपा जाणार आहे. मी जर 2 दिवसांनी येणाऱ्या पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन विषयाचा विचार करत बसलो तर मला आजच्या पेपरचाही अभ्यास होणार नाही आणि तो विषय किती अवघड आहे असा विचार करून करून त्या विषयातही रुची राहणार नाही. दोन्ही पेपर आम्हाला अवघड जातील. म्हणून भक्ती मार्गामध्ये आम्हाला त्या साधनाशी तन्मयता करणं जमले पाहिजे. भक्ती मार्गामध्ये त्या गोष्टीशी एकरूप होणं आम्हाला जमलं पाहिजे. आमचं त्या गोष्टीवर श्रद्धा पाहिजे. नाही, मला माळ 108 मण्यांचा जप केल्यानंतर माझ्या मनाला आनंद होतोय ना, मग मी 108 मण्यांची माळ कुणालाही न दिसेल अशी व्यवस्थितपणे ती ओढत ओढत एक एक मणी ओढत नामाचं जप करत राहिलं पाहिजे. कुणाला यंत्र घेतल्यानंतर त्या यंत्राचं बटन दाबल्यानंतर आनंद येत असे, कुणाला श्वासागणिक आपोआप नाम घेतलं जातं याच्या दृष्टिकोनातून आनंद होत असे. ज्याचं त्याची विचार करण्याची आणि ज्याचा त्याचा आनंद वेगवेगळ्या विषयामध्ये आहे, तो प्रत्येकानं त्याला ज्या विषयातून आनंद मिळत असेल त्याचा आनंद घेत घेत या भक्ती मार्गामध्ये, या भक्ती प्रेमामध्ये प्रवृत्त व्हावं. नंतर पुढचा असा आपण विचार करू की ज्याच्या प्राप्तीकरता हे साधन केलं जातं त्यालाही हे साधन आवडतं का? सुलभता येणं सोपं नाही बरं का. सुलभता किती मार्गाने विचार करता येतो आपल्याला पहा. देवर्षी नारदांनी अन्यस्मात सौलभ्यम भक्तौ, अन्य सगळ्या साधनांपेक्षा भक्तीमध्ये सुलभता आहे. मग ही सुलभता कशी असते आपल्या, याचा सगळ्या पॉइंटचा आपण विचार करत होतो. त्यात ज्याच्या प्राप्ती करता साधक भक्त हे साधन करतो त्याला हे साधन आवडतं का? भगवंताचं नामस्मरण पॉप म्युझिक मधनं केलं, नवीन आलेल्या एखाद्या संगीतातनं केलं, पाश्चिमात्य संगीतातनं केलं, त्या कदाचित तिकडच्या लोकांना ते योग्य वाटत असेल. आपल्या एखाद्या जुन्या 80 वर्षाच्या आजींना सांगावं की नाही आता या पॉप म्युझिकद्वारे तुम्ही भक्ती करा, आजकाल हे फार इन्स्टंट साधन आलेलं आहे, तर सांगितलं तर आपल्याला ते आजी वेड्यात काढते. प्रत्येकाच्या मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी वेगळ्या आहेत. तशा भगवंताला ते वातावरण प्रसन्न ठेवून तशा प्रकारे साधन केलं तरच ते आवडतं. वेदांनी सांगितलेली साधनं आवडतात, नामस्मरणासारखी साधनं आवडतात. ज्या नवविधा भक्ती त्या नवविधा भक्तीच्या मार्गांनी साधन करून भक्ती करायला लागलो तर ती भगवंताला आवडते. वेगळ्या उडत्या चालीच्या गाण्यांवर आम्ही नामस्मरण करायला लागलो तर ते भगवंतांना आवडेल का असा आपण फक्त विचार करायचा. आणि आपल्या मनाला, आपल्या अंतर्मनाला जर ते योग्य वाटत असेल तर निश्चित करावं. आजकाल नवीन नवीन फॅशन येत चालल्यात, नवीन नवीन ट्रेंड येत चाललेत. ऑर्थोडॉक्स म्हणून हिनवलं जातं. जी माणसं सर्वसाधारणपणे देवाचं करतात त्यांना ऑर्थोडॉक्स म्हणून म्हटलं जातं. आणि मग वेगवेगळी साधनं आपल्या समोर आणली जातात, नवीन नवीन साधनं आणली जातात. आणि मग फक्त एवढाच आपण विचार करायचा की मला जसं हे साधन करताना कष्ट होत नाही तसं ज्याची आम्ही भक्ती करतो त्याला हे साधन आवडतं का याचाही आम्ही विचार करायला हवा. एखादं प्रेझेंट आपल्याला न्यायचंय की मला आवडलं खूप प्रेझेंट म्हणून आपण नेतोय, पण आपल्याला समोरच्या आपल्या एखाद्या मित्राची आवड माहीत असली आणि त्याला आपण तसं साधन त्याच्याप्रमाणे गिफ्ट नेलं नाही तर त्याला कसा आनंद होणार? एखाद्या मित्राला आपल्याला माहितीये की त्याला चहा आवडत नाही, तो आपल्या ग्रुपमध्ये बसलेला असताना कधी चहा घेत नाही आणि मग त्याच्या वाढदिवसाला जायचं, सगळ्यांसाठी आपण चहा सांगायचा, सगळा खर्च आपण करायचा, तर त्याला आनंद होईल का? नाही होणार. त्याला वाटणार की अरे याला वर्षानुवर्ष माहितीये की मी चहा घेत नाही आणि हा माझ्या वाढदिवसाला सगळ्यांना चहा पाजतोय की ज्याचा मला काही उपयोग नाही. सगळ्यांना भले आनंद होत असेल पण ज्याला हे द्यायचंय त्यालाच काही आनंद नाही. काय उपयोग त्या चहा पाजण्याचा? ज्या व्यक्तीसाठी आपण गिफ्ट नेतोय त्याला ते आवडायला पाहिजे ना. तसं जे साधन भगवंताला आवडेल त्या साधनाचा विचार आपण करायला हवा. आणि म्हणून श्री तुकाराम महाराज पण आपल्याला सांगतात की अवघड कोणी न करी सांगता सुलभ बहुता गोड वाटे. अवघड किती गोष्टी सांगितल्या तरी ते कोणाला पण आवडत नाही. प्रत्येक मनुष्याला सोप्यातलं सोपं पाहिजे असतं. जसं आपल्या गावामध्ये एखादी वाट आहे,
एखाद्या ठिकाणी बस स्टँडवर जायचंय आणि गावापासून आपण दूर राहत असलो तर तिथे जायला अनेक मार्ग असतात. मग आपण सांगतो ही जवळची आणि सोपी आहे, जा तिकडनं जा. एखाद्या वेळेस सांगतो की नाही ही जवळची पण याच्यात खूप अडथळे आहेत, याच्यापेक्षा तुम्ही ना लांबनं जा, दुसऱ्या मार्गाने जा, ती सोपी आहे जायला. अनेक रस्ते आपल्याला असतात जायला. एक तुळजापूरला जायचंय, नगर होऊन तुळजापूरला जायचंय, जाताना आपण म्हणतो बीड मार्गे जायला रस्ता आहे, पाथर्डी मार्गे जायला रस्ता आहे, जामखेड मार्गे जायला रस्ता आहे. पण कुठला रस्ता सगळ्यात सोपा आहे, कुठल्या मार्गावर सगळ्यात कमी टोल नाके, कुठला मार्ग सगळ्यात जास्त आणि लवकर पोहोचणार आहे, या सगळ्या विचार प्रत्येक साधक त्याच्या दृष्टिकोनातून करत असतो. कुणाला टोल नाके नको असतात म्हणून तो एखादा मार्ग जरी त्या रोड जरी खराब असला तिकडून जाणं पसंत करतो. कुणाला स्वतःचं वाहन असणाऱ्याला असं वाटतं की जाऊ द्या चांगला मार्ग आहे ना, थोडे टोल नाके असले तरी चालते, आपण लांबनं पडला तरी तिथनं जाऊ, तो लवकर पोहोचतो. कुणाला वाटतं टोल नाक्याचा विचार नको, याचा नको, जिथे आपल्याला सगळ्यात जवळ जाण्याचा रस्ता आहे तो कुठून जातो, तो मार्ग आपण विचारून पाहू. असं जो तो साधक ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनातून विचार करतो, जो तो पांथस्थ त्याला कुठे जायचंय याच्यावरनं तो ठरवत असतो की कुठल्या मार्गावरनं जायचंय. आणि श्री तुकाराम महाराजांनी पण आपल्या सगळ्यांसाठी हेच सांगून ठेवले की अवघड कोणी न करे सांगता, सुलभ बहुता गोड वाटे. अवघड गोष्टी किती सांगितल्या तरी ते कोणीही करत नाही, सगळ्यांना सोप्या गोष्टी चांगल्या वाटतात आणि सोप्या मार्गाने जायलाच तो प्रयत्न करत असतो. समर्थांनी सुद्धा या भक्ती मार्गाचा उल्लेख करत असताना मनाच्या श्लोकांमध्ये आपण पाहतो, सुरुवातीचे मनाला केलेला जो उपदेश आहे त्याच्यामध्ये मना सज्जना भक्तिपंथीची जावे असं आपण पाहतो सांगितलेलं आहे. काही ठिकाणी असं म्हटलंय की बरी स्नान संध्या करी एकनिष्ठा, विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा, दया सर्वभूती जया मानवाला, सदा प्रेमळू भक्तिभावे निमाला. समर्थ आपल्याला सांगतात की स्नान संध्यादी शास्त्रविहित सगळी कर्म करायची, आपली नित्यकर्म ही एकनिष्ठेने करत राहायची आणि स्थानभ्रष्ट होऊ शकणाऱ्या मनाला विवेकानं आवरून घ्यायचं. ज्या मानवाला सगळ्या प्राणीमात्रांविषयी दयाबुद्धी आहे, दया सर्वभूती, सगळ्या भूतांविषयी ज्याच्या मनामध्ये दया आहे अशा मानवाला भगवंताबद्दल ज्याच्याबद्दल प्रेम आहे तो भक्ती असणारा माणूस समाधान पावतो असं समर्थ सांगतात. सहज सुलभ ज्या गोष्टी आहेत त्याचा याच्यामध्ये या मनाच्या श्लोकामध्ये समर्थांनी विचार केलेला आहे. वेगळं काही करायला सांगितलं नाही. सकाळी उठायचं, ब्राह्ममुहूर्तावर उठवायचं, स्नानसंध्या करायची, एकनिष्ठेनं करायची, भगवंताच्या ठिकाणी मन एकाग्र करायचं, एकनिष्ठेनं ही साधना करायची. विवेकानं स्थानभ्रष्ट होऊ शकणारं जे मन आहे, वेगवेगळ्या विषयावर जाणारं मन आहे, आता इथं होतं आता ते आभाळात गेलं, आता दुसऱ्या लोकांमध्ये गेलं असं जे मन आहे त्या मनाला आवरून घ्यायचं, विवेकानं आवरून घ्यायचं आणि सगळ्या प्राणीमात्रांच्या विषयी मनामध्ये दयाभाव बाळगायचा आणि भगवंताच्या बद्दलचं प्रेम आपल्या मनामध्ये ठेवायचं. अशा प्रकारे भक्ती करणारा जर मनुष्य असेल तर त्याला दुसरं काही करण्याची गरज नाही असं समर्थ त्या ठिकाणी सांगतात. आणखी भक्ती मार्गाबद्दल सुलभतेनं सांगत असताना देवर्षी नारदांनी जी सुलभता सांगितली की भक्ती मार्गामध्ये किती सोपेपणा असावा, अगदी सहजपणाने भक्ती व्हावी, ती समर्थांनी आपल्याला सांगितली ना मनाच्या श्लोकामध्ये. काही वेगळं करायचं नाही, कुठं रानात जायचं नाही, कुठं वनामध्ये जाऊन बसायचं नाही, कुठं काही करायचं नाही. फक्त साधी साधनं जी आपण जीवनामध्ये रोज करतो ती करायची एकनिष्ठेनं करायची, विवेकानं करायची, विवेकानं मनावर विजय मिळवायचा. मन दुसरीकडे जायला लागलं की त्याला आवरायचं. हेच आम्हाला यांनी सांगितलं. आणखी दुसऱ्या ठिकाणी समर्थ म्हणतात, तुटे वाद संवाद तेथे करावा, विवेके अहम भाव हा पालटावा, जनी बोलण्या सारखे आचरावे,
क्रिया पालटे भक्तिपंथेची जावे. अगदी आमच्या रोजच्या जीवनामध्ये काय करावं, दोनच गोष्टी सांगितल्यात. एक तर विवेक असला पाहिजे प्रत्येक मनुष्याजवळ, कुठली गोष्ट करावी आणि कुठली गोष्ट करू नये याबद्दलचा विवेक असला पाहिजे. कुठं बोलावं आणि कुठे बोलू नये, कोणाशी संवाद साधावा आणि कुणाशी संवाद साधू नये, कुठल्या लोकांमध्ये संवाद साधावा आणि कुठे आपण आपलं तोंड बंद ठेवावं. आपल्या अहंकारावर विजय मिळवून विवेकानं कसं वागावं आणि सगळ्यात महत्वाचं आपण जसं सांगतो त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न, नव्हे त्याचप्रमाणे वागावं. प्रयत्न नाही, जर आम्ही लोकांना सांगत असू तुम्ही असं वागलं पाहिजे, तर त्याच पद्धतीने आम्ही वागलं तरच आमच्या बोलण्याला अर्थ राहणार. नाहीतर आजकाल अनेक, आपण त्यांना कथाकार म्हणूया, अनेक कथाकार खूप मोठ्या मोठ्या गोष्टी सांगत असतात. या मोठ्या मोठ्या गोष्टी सांगत असताना त्याचं आचरण त्या प्रत्येकाकडून घडलं गेलं पाहिजे. आपण जर एखादी गोष्ट सांगत असू तर आपल्याकडून त्या गोष्टीचं आचरण घडलं गेलंच पाहिजे. आम्ही जेव्हा एखादी गोष्ट दुसऱ्याला सांगतो त्या गोष्टीचा त्याच्यावर तेव्हाच प्रभाव पडतो जेव्हा ती गोष्ट स्वतः करतो. जशी आम्ही शांती ब्रह्मनाथ महाराजांच्या बाबतीत सांगितलं की त्यांनी एका मुलाला गुळ, त्याची आई सांगते की याला गुळ सोडायचा आहे म्हणून सांगा, आपल्या नेहमीतल्या ऐकण्यातला दृष्टांत आहे. पण नाथांनी 8 दिवसांनी यायला सांगितलं. 8 दिवसांनी आल्यावर म्हटले अजून 2 दिवसांनी या. त्यांना स्वतःला गुळ सोडावा लागायला 10 दिवस लागले, 1 आठवडा आणि वर काही दिवस लागले. आणि नंतरच त्यांनी समोरच्या व्यक्तीला सांगितलं. आजकाल अशा व्यक्ती आम्हाला दिसतात का हो समाजामध्ये? काही हातावरच्या बोटावर मोजण्या एवढी महात्मे सोडले तर असे लोक आम्हाला दिसत नाही. आणि समाज अशाच लोकांचा उदो उदो आपल्याला करताना दिसतो की ज्यांचा सगळीकडे केवळ थाटमाटावर भरोसा आहे. आपल्या स्वतःच्या सांगण्यातलं आचरण आपण स्वतः करावं इथपर्यंतचा विवेक त्या पाळला जातोय की नाही याच्याकडे प्रत्येकानं कटाक्षानं लक्ष देण्याची गरज आहे. आणि म्हणून समर्थ या ठिकाणी सांगतात की जनी बोलण्यासारखे आचरावे आणि क्रिया पालटे भक्तिपंथेची जावे. जर आम्ही आमच्या बोलण्याप्रमाणे वागायला शिकलो तर आमच्या क्रियेमध्ये, आमच्या वागण्यामध्ये बदल होईल. आणि असा चांगल्या पद्धतीचा बदल आम्हाला भक्ती पंथाकडे घेऊन जाणारा ठरेल, आम्हाला भक्ती मार्गावर घेऊन जाईल. आणि हे आपण साधनाच्या सुलभतेचा विचार केला. एखादं साधन सोपं असतं म्हणजे काय असतं? एखादं साधन सोपं असावं म्हणजे आपण काय, आपली काय अपेक्षा असतात? फार कष्ट न करता एखादी गोष्ट मिळावी, कुठल्या का मार्गाने होईना, असं भक्ती मार्गामध्ये चालत नाही. आजकाल असे शॉर्टकट बरेच आलेले आहेत. चांगले मार्क्स मिळवण्यासाठी कॉपीचे प्रकार, वेगवेगळे कॉपीचे प्रकार आले. पूर्वी काही पॉइंट्स काढून दिले जायचे, काही गोष्टीचे अगदी त्याचे अद्याक्षर घेऊन त्याचे श्लोक बनवले जायचे, किंवा एखाद्या पिक्चर मधल्या गाण्यांमधले अद्याक्षर घेऊन ते बनवलं जायचं लक्षात ठेवण्यासाठी. काही दिवसांनी मुलं पॅडवर लिहून न्यायला लागले की हे लक्षात येत नाहीत, मग पॉइंट सुरुवातीचे आपण निदान पहिली त्याचे अक्षर तरी त्याच्यावर घेऊन जाऊ. नंतर हे सगळं लक्षात ठेवण्यापेक्षा आपण कागदाच्या चिठोड्याच नेलेल्या बऱ्या. आता तर इथपर्यंत पुढे गेलेत विद्यार्थी की आलेला पेपर लगेच त्या ब्लॉकच्या बाहेर जातो आणि त्याची उत्तरही अगदी इन्स्टंट अर्ध्या तासाच्या आत लिहून देण्यासाठी पण माणसं बसलेली असतात. आपल्याला काही जण इंटरनेटचा उपयोग याच्यासाठी करतात. वेगवेगळ्या मार्गाने याच्यामध्ये इन्स्टंट पण आणलेला गेलेला आहे. पण साधन करत असताना ते साधन कष्ट न पडता मिळवणं, करणं, ह्याचा अर्थ असा नाही घ्यायचा आम्हाला एखादी गोष्ट कुठल्या तरी अन्य मार्गानं, वेगळ्या मार्गानं, सहजपणानं प्राप्त करायची, किंवा ज्याला आपण वाम मार्ग म्हणतो त्या वाम मार्गाने आम्हाला मिळवायची नाही. तर ही गोष्ट साधन सहजतेने कष्ट न पडता
करायचंय म्हणजे ते आम्हाला सोप्यातल्या सोप्या पद्धतीनं करायचंय. जसं भक्ती करत असताना, मोक्ष मार्गाकडे वाटचाल करत असताना त्याच्यामध्ये अनेक मार्ग आहेत. कर्माचा मार्ग आहे, योगाचा मार्ग आहे, व्रताचरणाचा मार्ग आहे, तपाचा मार्ग आहे. पण या सगळ्या मार्गामध्ये कुठले तरी रिस्ट्रिक्शन्स आहेत, काहीतरी तिथं पोहोचण्यापर्यंत आपल्याला मर्यादा आहे. पण भक्ती मार्ग असा आहे की जिथं पोहोचण्यात सगळ्यामध्ये सोपा आणि कुठेही कोणीही आणि कशाही प्रकारे आचरण करण्यासारखा अगदी सोपा आहे. म्हणून हे सगळ्यात सोपं साधन आहे. साधन आचरण करण्यामध्ये विघ्न न येणं, त्याच्यामध्ये संकट येऊ नये, त्याच्यासाठी आम्ही त्या संकटाचा सामना करण्यासाठी आम्हाला त्या एखाद्या विशिष्ट गोष्टीत जर विघ्न येऊ द्यायचं नसेल, संकट येऊ द्यायचं नसेल, तर आपण त्यातही असाच विचार केला पाहिजे की आम्ही वाममार्गाने कुठली गोष्ट करणार नाही. तर ज्या आम्हाला शास्त्रांनी सांगितल्या, ज्या आम्हाला वेदानं सांगितल्या, त्या मार्गाने आम्ही गेलो. आमच्या संतांनी आम्हाला ज्या सांगितल्या त्या मार्गाने आम्ही जर गेलो तरच आम्हाला आमच्या जीवनामध्ये यशस्वीता मिळणार आहे. त्यामुळं या सुलभतेचा विचार करत असताना त्याच्यामध्ये वाममार्गाने कुठल्या तरी शॉर्टकटने जायचं आणि ती मिळवायची असा विचार अजिबात नाहीये. तर ज्या गोष्टी शास्त्राला मान्य आहेत त्यातल्या सोप्या पद्धतीनं या मार्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मनुष्याकडे असायला हवा. या दृष्टिकोनातून देवर्षी नारद आम्हाला सांगतायत. आणि मग इथंही सगळ्या मार्गांचा आपल्याला विचार करायचा आहे की हे साधन करत असताना कर्ममार्ग आहे. कर्ममार्गाचा विचार करायला गेलो तर वेदांनी सांगितलेल्या कर्मांचा केवळ तिन्ही वर्णांच्या लोकांनाच अधिकार आहे. त्यातही त्याच्यावर योग्य संस्कार झालेले असतील तरच वेदाध्ययन केलं असलं तर ते स्वरपूर्वक पाहिजे. एखादा स्वर चुकला तरी त्या अनर्थ येतो. आज आपण व्यवहारामध्ये बघतो, अगदी कर्म मार्गाचा विचार आपण करत असताना बघतो, त्रैवर्णिकांमध्ये ज्यांच्याकडे याज्ञिकी कर्म दिलं गेलेलं आहे त्यांचा आपण विचार करायला गेलो तर खरंच त्या सगळ्यांचे यज्ञोपवीत संस्कार झालेले असतात का? 8व्या वर्षी झालेले असतात का? त्यांना वेद अध्ययन जरी झालेलं नसलं तरी याज्ञिकीसाठी आवश्यक असणारं जे कर्म आहे त्या सगळ्याचं विधीपूर्वक शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे का गुरुकडून? आणि हे सगळं करत असताना समाजावर त्याचा काय परिणाम होतो याचाही विचार करण्याची वेळ आता आलेली आहे. आणि म्हणून कर्ममार्ग फार अवघड आहे. अगदी आपण वेदाने सांगितलेलं आहे त्रैवर्णिकांना अधिकार आहे, संस्कार योग्य झालेले आहेत का, वेदाध्ययन झालेलं आहे का, वेदाध्ययन झालेलं असलं तर स्वरपूर्वक झालेलं आहे का, अगदी एखादा स्वर चुकला तरी त्याच्यामध्ये अनर्थ निर्माण होतो, असे अनेक गोष्टी आपल्या समोर आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण खरंच आपण आपल्याकडे बोलवत असताना अशा गुरुजींना बोलवतो का की ज्यांनी या सगळ्या प्रकारचं शिक्षण घेतलेलं आहे, ज्यांचा कुठला तरी वेद झालेला आहे, ज्यांना हे सगळं करण्याचा अधिकार आहे, हे आपण कधी तपासतो का याचाही विचार करायला पाहिजे. आज सगळ्या गोष्टीमध्ये आपण जे साधन सुलभता म्हटली, सुरुवातीला सौलभ्य सांगितलं, त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये शॉर्टकट आणण्याचा विचार करतोय. विवाह संस्कारासारखे विधी आहेत ज्याच्यामध्ये 8-8 दिवस पूर्वी विधी चालायचे, पण किमान आजच्या काळाला अनुकूल असणारे जे संस्कार आमच्यावर व्हायला पाहिजेत ते सगळे संस्कार आम्ही आज विवाहामध्ये करून घेतो का? आम्ही इन्स्टंट लग्न करतो? याच्यामध्ये कुठले पद्धतीने आम्ही हे संस्कार करून घेतो? आमचा यज्ञोपवीत संस्कार असेल तो खरोखर यज्ञोपवीत संस्कार होतो का त्याच्यामध्ये दर्शनी भाग जास्त असतो? याचा विचार आम्ही सगळ्यांनी खूप खोलात जाऊन करण्याची गरज आहे. केवळ कुणाला दाखवण्यासाठी आम्हाला कर्म करायची नाही, तर ती भगवंताला प्रिय व्हावीत अशी कर्म आम्हाला करायची. भले कदा आम्हाला मोठ्या स्वरूपात ती करता येणार नाहीत, पण जे संस्कार वेदानं सांगितले ते सगळे संस्कार त्या बटूवर होतात का?
त्या गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करणाऱ्या ज्यांना आपलं भावी जीवन या गृहस्थाश्रमामध्ये व्यतीत करायचंय त्या वधूवरावर हे सगळे संस्कार होतात का, याकडे आम्ही सगळ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. आणि म्हणून या संस्कारांना अतिशय महत्व आहे. संस्कारपूर्वक गुरुगृही वेदाध्ययन झालेलं असलं पाहिजे, तरच त्या आश्रमाला उचित अशा कर्माचा अधिकार प्राप्त होत असतो. कर्म हे विधियुक्त झालं पाहिजे, जसं सांगितलंय तशा पद्धतीनंच झालं पाहिजे. त्या विधीत किंचितही न्यूनता आली, त्याच्यात काही चूक घडली तर निर्माण होणारे दोष हे फार मनुष्याला नुकसान देणारे असतात. कधी कधी हे कर्म करताना आपल्याकडे शरीर बळ नसतं, द्रव्य बळ नसतं, मंत्राचं बळ आपल्याकडे नसतं. यज्ञयाग करायचे असतील तर त्याच्यासाठी सगळ्यांची अनुकूलता पाहिजे, कुटुंबातल्या सगळ्या घटकांची अनुकूलता पाहिजे, सगळ्यांनी त्यासाठी उपलब्ध असलं पाहिजे. विधीचे पूर्ण ज्ञान असणारे वैदिक आम्हाला मिळाले पाहिजेत, याज्ञिक आम्हाला मिळाले पाहिजेत, यथायोग्य सामग्री आम्हाला मिळाली पाहिजे, चांगल्या मुहूर्तावर तोडलेली चांगल्या ठिकाणी असणाऱ्या झाडांची ती मिळाली पाहिजे. योग्य देश, योग्य काल, चांगला मुहूर्त, या सगळ्या गोष्टी जुळून आला तरच ते कर्म आपल्याला फळ देतं. आणि मग एवढ्या सगळ्या गोष्टी जर कर्म मार्गाकडे जाताना पाहायच्या असतील तर तो कर्म मार्ग खरंच सुलभ आहे का? मग या सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या की आपल्याला वाटायला लागतं नको रे बाबा, या कर्मामध्ये जर चूक झाली तर आपल्याला या कर्मातनं फायदा होण्याच्या ऐवजी नुकसानच होईल. म्हणून या कर्म मार्गामध्ये असणारी एकंदर सोप्या दिसणाऱ्या कर्म मार्गामध्ये, आम्हाला नेहमी सोप्या वाटणाऱ्या कर्म मार्गामध्ये जर आम्ही अशा प्रकारे विचार करायला गेलं तर आम्हाला हा कर्म मार्ग बिलकुल सोपा वाटणार नाही. तर आम्हाला वाटेल हा कर्म मार्ग म्हणजे आमच्यासाठी कुठला प्रत्येक बाबतीत दोष घेऊन येणारा एक एक दोष घेऊन येणारा तो मार्गच आहे. आणि म्हणून याच्यापेक्षा भक्तीमध्ये, भक्तीचा जर आपण विचार केला, भक्तीचा आपण सगळ्यात शेवटी विचार करू की या सगळ्या मार्गांपेक्षा भक्ती कशी सगळ्यात सुलभ आहे. त्याच्यानंतर योगशास्त्राचा विचार करू. अनेक वेळा आपण विचार करून आलो, यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी अशी 8 अंग ज्या योगाचे, त्या 8 अंगामध्ये पहिले यमनियमच एवढे अवघड आहेत की त्याचंच आचरण आमच्याकडून होत नाही. अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, दुसऱ्याचं काही न घेणं, अहो या सगळ्या गोष्टी आम्हाला जमणार आहेत का याचा विचार आम्ही करायला गेलो की त्या फक्त सांगण्याच्याच गोष्टी आम्हाला वाटायला लागतं. प्रत्यक्षात अपरिग्रह म्हणजे कुठलीही वस्तू न मागता तिचा संग्रह न करणे, कोणाकडे मागून न घेणे, कुठल्याही जीवाची हत्या न करणे, हत्येला समर्थनही न देणे, अगदी छोट्या किड्या कीटकापासून ते या सगळ्या गोष्टींचा आम्ही जर बारकाईने विचार केला, यमनियमच जर आम्हाला जमत नाही तर आसन, आम्हाला अनेक आसनं येत नाहीत, अनेक आसनं अवघड वाटतात. प्राणायामाचं तर अगदी एक्सपर्ट व्यक्तींच्या मार्गदर्शनाखालीच प्राणायाम करावा असं सांगितलंय. याच्यातल्याच या पहिल्या 4 अंगातल्याच एवढ्या गोष्टी जर आम्हाला अवघड वाटत असतील तर पुढचं प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या गोष्टी तर अवघड, आणखी अवघड. म्हणून क्लेशो दिकतरस्तेषां व्यक्तासक्त चेतसां अव्यक्ता ही गतिर्दुःखम देहवत भिरवाप्यते. भगवंत सांगतात अर्जुना, अरे अव्यक्त ब्रह्माच्या ठिकाणी ज्याचं चित्त आसक्त आहे ना, त्यांना जास्त क्लेश असतात, त्यांना जास्त दुःख असतात. देह धारण करणाऱ्यांना या अव्यक्त असणाऱ्या ब्रह्माचा मार्ग आहे तो खूप कष्टाने साध्य होतो. योग मार्गाला तर तिकडे जाणं फार अवघड आहे. ही योग मार्गाची वाट आहे, ही योग मार्गीची वाट अति अवघड परम कष्ट, थोर विघ्नांचा कडकडाट, प्राप्ती अवचट एखाद्या. शांती ब्रह्मनाथ महाराजही सांगतात की हा योग मार्ग फार अवघड आहे. येणारे विघ्न तर खूप आहेत, त्याच्यात काही चूक झाली आचरणात तर त्यात येणारे विघ्नही खूप आहेत. शुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तत कवयो वदंती. तीक्ष्ण शस्त्राची धार जशी असते ना तसा मार्ग कठीण आहे, ज्ञानमार्गही तसाच कठीण आहे.
या ज्ञानमार्गामध्ये जर आम्हाला जायचं असेल, ज्ञानाकडे जायचं असेल, ज्ञान मिळवायचं असेल, तर आम्हाला पहिल्यांदा विवेक आमच्या ठिकाणी जागृत असावा लागतो, वैराग्य आमच्या ठिकाणी यावं लागतं. साधन, हे साधन चतुष्टय जे सांगितले, समाधी, षडगुण संपत्ती आणि मुमुक्षुत्व, प्रचंड मनातली तीव्र अशी इच्छा त्या मोक्षापर्यंत जाण्याची, वैराग्य, विवेक आणि शम, दम, श्रद्धा, तितिक्षा, उपरती आणि समाधान, ही समाधी षट साधनं त्याच्या ठिकाणी आवश्यक असतात. आणि मग ही सगळी साधनं त्याच्याकडे असली तरच त्याला ज्ञानमार्गामध्ये गती आहे. वैराग्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे किती कठीण आहे. विवेकानं एखादी गोष्ट जाणून घ्यायची म्हटली तर ती किती अवघड आहे आपल्याला माहिती आहे. आपल्याला घरात साधा एखादा निर्णय घ्यायचा असला, आपल्याला 2 मुलं असावीत, 2 सुना घरात याव्यात. आता कोणत्या सुनेला आपली कॅपॅसिटी नाही एवढी, कोणत्या सुनेला आज घ्यावं आणि कोणत्या सुनेला नंतर घ्यावं, याचा विवेकानं तरतमानाने विचार करायला गेलं तर ते आमच्याच्यानी साध्य होत नाही. तर हा विवेक आमच्या ठिकाणी कधी येणार? वैराग्य तर त्याच्याहून कठीण. शमदमादी षट साधनं जी आहेत ती तर सगळ्यात कठीण आहे. आणि मुमुक्षत्व, तीव्र मुमुक्षत्व तर येणं फार अवघड गोष्ट आहे. मग ज्ञानमार्गात प्रवेश करणं, कर्ममार्गात प्रवेश करणं, हे एकापेक्षा एक अवघड आहे. बर, तपाचरण करायला जावं, वनामध्ये जावं, तर आमच्या मनात वनात जाण्याचा विचारच येतो. घर एवढं मोठं आमचा बंगला असतो, तिथं आम्हाला चिंता पडते की मी गेल्यानंतर आम्ही दुसरीकडे गेलो, 8 दिवस जरी गेलो तर घरातले सगळेजण घर घाण करून ठेवतील, घरातल्या सगळ्या गोष्टी उचकून ठेवतील, आहेत ते आपल्याला परत वेळेवर सापडणार नाही, असा अनेक विचार आमच्या मनामध्ये येत असतात. तर वनामध्ये कधी जावं राहिला? वनामध्ये जायचं, एवढ्या सगळ्या गोष्टींचा त्याग करून, तर ते आजकालच्या याच्यामध्ये अगदी लाखामध्ये, 10 लाखामध्ये एखादाच माणूस असू शकतो. या सगळ्या गोष्टींचा त्याग करणं तर फार अवघड आहे. बरं, तिथं गेलं तर परत मग तपाचा विचार. तप करणं म्हणजे काय? मांडी घालून बसणं, तिथे जाऊन देवाकडे मन लावणं, देवद्विज गुरुप्राज्ञम पूजनम शौच मार्दवम ब्रह्मचर्य महिंसाच शारीरम तप उच्यते. मग शारीर तप कसं आहे? देव, ब्राह्मण, गुरु यांची पूजा करायची, तिथं येणारे जे आहे जो पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य पाळायचं आणि अहिंसा यांचं पालन करत करत शारीरिक तप करायचं. नंतर अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितंचयत स्वाध्यायाभ्यसनंचैव वाङ्मयं तप उच्यते. जे दुसऱ्याला न बोचणारं असं वाक्य बोलायचं खूप अवघड आहे. सगळ्यात लोकाला कुठल्या गोष्टीचा राग येईल आणि आपण सरळ मार्गाने बोलत असताना त्याचं आम्हाला नेहमी द्वयार्थी बोलण्याची सवय असते. समोरच्या व्यक्तीच्या बद्दल बोलताना आम्ही द्वयार्थी बोलण्याला जास्त प्रेफर करत असतो. दुसऱ्याचे दोष दाखवून आणि त्याला टोचून आम्हाला त्याला आत्ता काय द्यायचं, या कसं साध्य होईल याकडे आमचं जास्त लक्ष असतं. आमची मराठी भाषा तर सगळीकडे वळणारी आहे. कशाही बाजूने विचार केला द्वय अर्थ त्यातून निघतच असतो. आणि मानवाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे की कुठली गोष्ट देताना सहजपणाने द्यायची नाही, त्याला काहीतरी म्हणून द्यायचं, त्याला काहीतरी टोचून द्यायचं, त्याला काहीतरी थोडस वेगळ्या पद्धतीने बोलून द्यायचं. म्हणून अनुद्वेग करम वाक्यम हा विचार आजकाल असणंच शक्य नाही. सत्यम प्रिय हितंचय, ते सत्य असलं पाहिजे, प्रिय असलं पाहिजे, हितकारक असलं पाहिजे, यथार्थ असलं पाहिजे. आणि असं असलं तर ते कसं, अजून कसं असलं पाहिजे? स्वाध्यायाभ्यसनम चैव, वेदशास्त्रांचं पठण किंवा परमेश्वराच्या नामाचा जप, हेच वाणीचं तप असं म्हटलं जातं. आणि मनाचं तप सांगितलं याच्या पुढे जाऊन की मनप्रसाद सौम्यत्वम मौनम आत्मविनिग्रह भाव संशुद्धी इति एतत् तपो मानस उच्चते. मनाची प्रसन्नता असली पाहिजे, शांत भाव असला पाहिजे, भगवत चिंतन करण्याचा स्वभाव असला पाहिजे, मनाचा निग्रह असला पाहिजे आणि अंतःकरणातील भावांची पूर्ण पवित्रता असली पाहिजे. इतकं त्या तपमार्गामध्ये अवघड गोष्ट आहे. अगदी याच्यातला शारीरिक तप जरी घेतलं किंवा वाचिक तप घेतलं किंवा मानसिक तप घेतलं, एक जरी कुठलं करायचं म्हटलं तरी ते आजकाल करणं आपल्याच्यानं शक्य नाही. याच्यासाठी खूप मोठी तपश्चर्या पाहिजे,
पूर्व सुकृत माणसाचं खूप मोठं पाहिजे, तरच या सगळ्या गोष्टी साध्य होतात. आणि म्हणून या सगळ्या मार्गांचा आम्ही विचार करायला गेलो. कर्म मार्गाचा मी विचार केला, योग मार्गाचा मी विचार केला, त्यानंतर तपाचा मी विचार केला, ज्ञान मार्गाचा विचार केला. तर ही सगळे मार्ग आचरणाला अत्यंत कठीण आहे आणि फल द्यायला त्याहूनही कठीण आहे. मग सगळ्यात सोपा मार्ग कुठला? तर या सगळ्यांची तुलना केली. इथं म्हणताना देवर्षी नारदांनी अन्य साधनांच्या तुलनेमध्ये, अन्य साधनांच्या पेक्षा सौलभ्यम भक्तौ, भक्तीमध्ये सुलभता आहे. तरतम भावाने सांगितलंय या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा भक्ती मार्ग फार सोपा आहे. भक्ती मार्ग त्या तुलनेनं सोपा आहे. म्हणून या सुलभ अशा भक्ती मार्गाचं साधन करण्यासाठी हे साधन आम्ही जर करायला लागलो तर भगवंत स्वतः आमच्या जीवनामध्ये येतात. आमच्या जीवनातली संकट, त्या मार्गातली संकट दूर करतात आणि ती संकट दूर करून जीवनामध्ये सुलभता आणतात. म्हणून न लगती सायास जावे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण. हे जे तुकाराम महाराजांनी म्हटलंय की भक्तीमध्ये सुलभता अशी आहे की अनेक साधन मनानं अथवा वाणीनं करून भागत नाही, तर ती शरीराने त्याच प्रकारे झाली पाहिजे, तरच त्या कर्म साधनांचं फळ आपल्याला प्राप्त होतं. म्हणून भक्ती ही शरीराने झाली पाहिजे, वाचेनं झाली पाहिजे आणि मनानेही आम्हाला भक्ती करता आली पाहिजे. त्यासाठी आम्हाला कुठल्याही बाह्य साधनांची आवश्यकता पडायला नकोय. देवपूजेमध्ये बाह्य सगळ्या उपचारांची अनुकूलता असेल तर उत्तमच. जर देवपूजेसाठी चांगलं देवघर, देवाच्या पूजेसाठी लागणारी सगळी साधनं, मग शंख घंटी असेल, आमच्याकडे असणारं तामण असेल, पेला आणि पळी असेल, एखादा कलश असेल, हे सगळे आकर्षक नसले तरी चालतील, पण आमचं मन त्या भगवंताच्या ठिकाणी एकरूप असलं पाहिजे. आणि जेव्हा आम्ही त्या देवावर षोडशोपचार करायला लागू तेव्हा ते उपचार आम्ही आमच्यावर करतो आहोत अशा भावनेनं आम्ही ते उपचार केले तर ती खऱ्या अर्थानं ती भक्ती साध्य होते. जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे असा भाव त्या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे. तुलसी दल मात्रेन जलस्य चुलुकेन च विक्रीणी ते स्वमात्मानं भक्तेभ्यो भक्तवत्सला. हा पुराणामध्ये एक वाक्य आहे की केवळ एका तुलसी दलानं आणि चुळकाभर जलानं भक्तवत्सल भगवान भक्तांना विकला जातो. त्यासाठी दुसरं कुठलंही मोठं साधन लागत नाही. ना यज्ञ लागतात, ना याग लागतो, ना कर्माचरण लागतं, ना मोठा अवघड कर्ममार्ग लागतो, ना योग मार्ग लागतो. फक्त त्यासाठी भगवंताची भक्ती लागते, भगवंताचा विचार करण्याची पाहिजे. जसं भक्त प्रल्हाद सगळ्या असुर बालकांना उपदेश करताना सांगतात की नालम द्विजत्वम देवत्वम ऋषित्वम वा सुरात्मजाः प्रीणनाय मुकुंदस्य न वृत्तम न बहुज्ञता. हे असुर बालक हो, भगवान मुकुंदाला जर प्रसन्न करायचं असेल तर त्या ठिकाणी तुमच्याकडे ब्राह्मणत्व असण्याची आवश्यकता नाही, देवत्व असण्याची आवश्यकता नाही, तुम्ही ऋषीच असावं याची आवश्यकता नाही. केवळ आचार आणि विद्वत्ता. प्रीणनाय मुकुंदस्य न वृत्तम न बहुज्ञता. त्याच्यासाठी केवळ आचार आणि विद्वत्ता प्रसन्न करू शकत नाही. न दानन न तपो न इज्जा न शौचम न वृतानिच. त्यासाठी यज्ञ, दान, तप, यज्ञ, पावित्र्य, व्रते इत्यादींची अपेक्षा नाही. प्रियते अमलया भक्त्या हरिरन्यद विडंबनम. त्यासाठी तो केवळ निर्मळ अशा प्रकारची भक्ती त्याची पाहिजे, तरच तो प्रसन्न होतो. अन्य सगळं विडंबन आहे. म्हणून अन्य साधनांपेक्षा भक्तीची सुलभता या ठिकाणी भगवंत सांगतात. या प्रकारचे सुलभ भक्ती, तुलनेनं इतर मार्गांपेक्षा सुलभ असणारी भक्ती आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये यावी. त्यासाठी नित्य चालणारा श्रीमद दासबोधाचं हे पारायण केवळ
दासबोध कंठस्थ न राहता आमच्यामध्ये विवेकानं आमच्या जीवनात तो उतरवण्यासाठी क्रिया पालटे तात्काळ हे जसं समर्थांनी म्हटलंय त्या पद्धतीनं तो श्रीमद दासबोध आमच्या जीवनामध्ये उतरावा, ती भक्ती आम्हाला प्राप्त व्हावी यासाठी त्या भगवान प्रभू रामचंद्रांच्या चरणी आपण सर्वजण नतमस्तक होऊया. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचंद्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. आजची झालेली चर्चा भगवंताच्या चरणी, समर्थांच्या चरणी, दासबोधाच्या चरणी आणि आपल्या सर्वांच्या चरणी या ठिकाणी समर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.